हॅलो एव्हरीवन. सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या इकॉनॉमिक फॉर 12th BA MA अँड PhD स्टुडंट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता स्टॅटिस्टिक फॉर इकॉनॉमी हे आजचं आपलं लेक्चर आहे. परंतु जे आहे हे आपण समजून घेण्याच्या आधी काय आहे की बरेचदा विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेम्स असतात की मॅम आम्हाला BAमध्ये 3-4 वर्ष झाले की आम्हाला मॅथमॅटिक हा सब्जेक्ट नव्हता किंवा जे गणितं आहेत ते बिलकुल अजिबात आम्हाला ते नव्हते आणि आता अचानक आम्हाला हे गणितं आले, त्यामुळे आम्हाला त्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि ते समजण्यामध्ये खूप अडचणी येतात. आणि त्यामुळे आपण विद्यार्थ्याच्या याच प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपलं हे चॅनल जे आहे इकॉनॉमिक्सचं, तर ते आपण जे आहे ते चॅनल त्यांच्यासाठी ओपन केलेलं आहे. तर आता यामध्ये जे आहे की जे BAचे विद्यार्थी आहेत, आता MAला ॲडमिशन वगैरे घेत असतील तर त्यांना जे फर्स्ट इयरला हा सब्जेक्ट जो आहे स्टॅटिस्टिक, हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. आणि त्यामुळे तुमच्या ज्या या अडचणी आहेत त्या आपण यामध्ये सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. आता आजचं जे लेक्चर आहे ते तसं म्हटलं तर आपण मीन डिव्हिजन, मोड आणि तसंच मीडियन, स्टँडर्ड डिव्हिजन, मीन डिव्हिजन आणि जे रिग्रेशन आहे, कोरिलेशन, या सर्व ज्या काही जे आपले गणितं आहेत, तर हे सगळं शिकवण्याच्या आधी काय की आपल्याला आधी सांख्यिकी म्हणजे काय होते याचा अर्थ आधी आपल्याला समजून घेणं काय गरजेचं आहे. ठीक आहे. सांख्यिकी जे आहे ते आता आपण आधी समजून घेतलं की आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या सर्व कळतात. आणि आज आपण जे आहे तर त्या स्टॅटिस्टिक फॉर इकॉनॉमिक जे आहे तर आपण याचं इंट्रोडक्शन आणि की परिचय जो आहे तर आधी आपण तो शिकणार आहोत. ठीक आहे. आणि याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला मीन, मीडियन आणि मोड तसेच स्टँडर्ड डिव्हिजन या सर्व ज्या गणिताच्या ज्या स्टेप आहेत तर या सर्व आपण एकामागं एक जे आहे ते शिकणार आहोत. तर आता तुम्ही सर्व जे आहे चॅनलवर नवीन आहात, नवीन चॅनल आपण ओपन केलेला आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला डेली यासाठी काय की डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते अपलोड केले जातील. ठीक आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. आणि आजचा जो आपला विषय आहे तो स्टॅटिस्टिक आहे. तर आता आपण हा बघू, याची आपण सुरुवात करू. ठीक आहे. आता स्क्रीनवर बघा, इथं जो आपला जो आपला पहिला पॉईंट आहे तो आहे सांख्यिकी म्हणजे काय, व्हॉट इज द स्टॅटिस्टिक. आता स्टॅटिस्टिक काय आहे किंवा सांख्यिकीचा वापर कशासाठी केला जातो, तर सर्वांच्या मनात हे प्रश्न असतीलच. आता ते सांख्यिकी आहे तर सांख्यिकी म्हणजे आकडेवारीवरील आधारित अभ्यास. आता सांख्यिकी म्हणजे एक असा अभ्यास आहे जो आकड्याच्याद्वारे आकड्यावर आधारित असतो. जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी दिलं की काही विद्यार्थी आहेत, तर या विद्यार्थ्यांमध्ये पास होणारे विद्यार्थी आणि नापास होणारे विद्यार्थी यांची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला काय करायचं आहे, काढायची आहे की किती पास झाले आणि किती नापास झाले. तर त्यासाठी काय केलं जाते, त्यासाठी सांख्यिकीचा वापर केला जाते की आपण जे विद्यार्थी आहेत की टोटल विद्यार्थी एवढे आहेत, त्यापैकी पास एवढे झालेले आहेत, नापास एवढे आहेत, त्या आधारावर काय करतो असतो आपण जे आहे आपल्याला आकडेवारी उपलब्ध होते, माहिती मिळते. ठीक आहे. तर याच्यासाठी सांख्यिकी जे आहे तर हे आकड्यावर आधारित अभ्यास आहे. त्यामध्ये माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे व निष्कर्ष काढता येते. तर आता माहिती गोळा करणे जर आपण म्हटलं तर त्या क्लासमधून आपल्याला काय करायचं आहे, पास होणाऱ्या विद्यार्थी जे आहेत त्या पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची काय करायची आहे, माहिती गोळा करायची आहे की हां एवढे एवढे आहेत बा, 100 विद्यार्थी आहेत, त्या 100 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थी जे आहेत ते पास झाले. आधी आपल्याला 40 विद्यार्थी पास झाले हे माहिती गोळा करणे, त्यानंतर त्याचं विश्लेषण करणे की हो 60 विद्यार्थ्यांपैकी जे 40 विद्यार्थी आहेत ते काय झालेले आहेत, पास झालेले आहेत, आणि जे 60 आहेत ते काय झालेले आहेत, फेल झालेले आहेत. मग यावरून आपण एक विशेष निष्कर्ष काढू शकतो किंवा याच्यापैकी 60 पास झाले, 40 नापास झाले. मग यावरून जे टीचर्स वगैरे असतील तर ते त्यावरून विद्यार्थ्यांचं जे त्यांना शिकवण्याची जी पद्धत आहे ते व्यवस्थित करू शकतात किंवा 40च पास झाले का झाले याचं कारण ते शोधू शकतात. आणि त्यावरून मग जास्तीत जास्त नेक्स्ट टाईम विद्यार्थी पास झाले पाहिजेत, तर त्यासाठी काय करतील ते त्यांच्या वेगळ्या ज्या पद्धत आहेत ते वापरतील. ठीक आहे. आता उदाहरणाच्याद्वारे जर आपण म्हटलं तर जनगणना, सर्वेक्षण आणि मार्क्सचं विश्लेषण. आता जे मार्क्सचं विश्लेषण या ठिकाणी आलेलं आहे, तर या विद्यार्थ्यांचं जे मी ज्या पद्धतीनं सांगितलं तुम्हाला ते, आणि जनगणना
आता बरेचदा जनगणना हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. दरवर्षी आपल्या देशामध्ये काय केलं जाते, दर 10 वर्षानं जनगणना केली जाते. म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण जाणण्यासाठी हे केलं जाते. आता याच्यासाठी सांख्यिकीची गरज आहे, क्योंकि जर आपल्याला जे आहे लोकसंख्या जर आपल्याला किती आहे बा, एका घरात किती लोकं आहेत, तर हे जर आपल्याला काढायचं असेल त्यासाठी सांख्यिकीचा वापर करतो आपण आकडेवारी गोळा करतो आणि त्यावरून एक विशेष निष्कर्ष जो आहे तो सरकार काढत असते. की जसं की जनगणनेद्वारे आपण आकडेवारी गोळा केली की एखाद्या कुटुंबात 4 जे आहेत, तर 4 जण आहेत, त्यापैकी जे 2 आहेत ते समजा पुरुष आहेत आणि 2 जे आहेत ते काय स्त्री आहेत. ठीक आहे. मग ह्याच्यावरून काय करते की सरकार काय करते की जनतेच्या या सगळ्या आकडेवारी जी आहे, म्हणजे जी संख्या आहे ते गोळा करते जनगणनेच्या माध्यमातून आणि त्यावर निष्कर्ष काढते. म्हणजे त्यासाठी काहीतरी धोरणे ठरवते, उपाययोजना करते आणि त्याच्यासाठी जे आहे सांख्यिकी जे आहे ते उपयोगी पडते. त्यानंतर विविध सर्वेक्षण केले जातात, जसं महिलांच्या सुरक्षतेबाबत असेल किंवा हॉस्पिटल आरोग्यविषयक समस्या असतील, प्रजनन दर जे आहे तर ते तपासण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी सर्वेक्षण केलं जाते आणि त्या माध्यमातून त्यावर काय केलं जाते, उपाययोजना केल्या जातात. त्यानंतर मार्क्सचं विश्लेषण हा आपण बघितलं आधी की कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळालेले जे मार्क्स आहेत तर त्यांचं जे विश्लेषण आहे तर ते विश्लेषण यामध्ये काय करणे की बा कितीक पास झाले आणि कितीक फेल झाले. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की सांख्यिकी म्हणजे काय होते. आता एवढं जास्त तर आपण काही हे बघणार नाही आहोत, कारण आपल्याला फक्त त्याचं मीनिंग समजून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण पुढे जे मीन झालं, मोड झालं आणि मीडियन झालं, तर हे सगळं आपण मग गणिताच्या माध्यमातून सगळं आपण बघणार आहोत. आधी फक्त आपल्याला स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी म्हणजे काय हे फक्त थोडं समजून घ्यायचं आहे. चला, तर आता आपला जो दुसरा पॉईंट आहे तो आहे सांख्यिकीचं महत्त्व. आता सांख्यिकीचं महत्त्व कशासाठी आहे, सुरुवातीला बघा इथं दिलेलं आहे की निर्णय घेण्यास मदत करते. आता सांख्यिकी जी आहे ती निर्णय घेण्यास मदत करते. म्हणजे एखाद्या ठिकाणी जसं सरकारला एखादा आरोग्यविषयक आहे, जसं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये काय करायचं आहे की सरकारला पैसे जे आहेत ते इन्व्हेस्ट करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये गुंतवणूक करायची आहेत. मग आता गुंतवणूक करण्यासाठी खरोखर ते हॉस्पिटल त्या कामाचं आहे का, की त्याचे जे आजूबाजूचे लोकं आहेत तर त्यांचे ते उपयोगी पडते, की जेणेकरून त्याचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा त्यांची मदत करतीलच. म्हणजे यासाठी काय केलं जाते की निर्णय घेण्यास सरकारला मदत करते, की जर त्या ठिकाणी किंवा जास्तीत जास्त त्या हॉस्पिटलमध्ये जर लोक जात असतील, गरीब असतील, तर त्यांना जर खरोखर त्या ठिकाणी ते जर उपयुक्त होत असेल तर त्यासाठी सरकार काय करणार आहे, पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणार, गुंतवणूक करणार. म्हणजे काय होईल, सरकारला निर्णय घेण्यास मदत करते आकडेवारीच्या वरून. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो दिलेला आहे तो आहे व्यवसाय, सरकार, संशोधन क्षेत्रात उपयोगी. आता एखादा व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये जसं स्थानिक उद्योग असेल, लघुउद्योग झाला. आता त्या ठिकाणी एका खेड्यामध्ये एखादा पापडचं समजा आपण उदाहरण घेऊ. ठीक आहे. पापडचं जे लघुउद्योग आहे बा या ठिकाणी, की गावाच्या ठिकाणी पापडचा उद्योग केला जात आहे आणि त्यामध्ये की म्हणजे कितीक लोकं जे आहेत त्या ठिकाणाचे की ते खरेदी करतात किंवा जे लघु उद्योग आहेत व किती प्रमाणात समजा चालतात. तर यासाठी काय आहे की त्यामध्ये मग सरकार काय करते की ठीक आहे, चालत आहे तर त्यांना कर्ज देते. त्या कर्जाच्या रूपात काय करते, त्यांना ते मदत करते. आकड्याच्यावरून म्हणजे आकडेवारी काढते की हां एवढे या गावातून लोकं आहेत जे या व्यवसायात म्हणजे जे पापड आहेत ते खरेदी करत आहेत. तसंच जे लघुउद्योग आहेत बा यांच्यामुळे काय होते की आर्थिक सहाय्य मिळते. ग्रामीण भागातील जे लोकं आहेत तर या उद्योगांमुळे त्यांना काय होते, रोजगार उपलब्ध होते. तर त्यासाठी जो आहे की सांख्यिकीचा वापर केला जातो आणि सांख्यिकीचं यामध्ये महत्त्व आहे. तसंच सरकार झालं, संशोधन क्षेत्रात उपयोगी ठरते. आता सांख्यिकी जर आपण म्हटलं, संशोधन आता तुम्हाला माहिती आहे की नाही, पण संशोधनाचा अर्थ जो आहे तो आधी समजून घेण्यासाठी काय आहे की तुम्हाला संशोधन म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे. तर संशोधन म्हणजे काहीतरी शोधणे, त्याला आपण इंग्लिशमध्ये रिसर्च असं म्हणतो. आता यावर सुद्धा आपण पुढे लेक्चर घेणार आणि त्यावर आपण सविस्तर सांगू. आता थोडा वेळ कमी आहे त्यामुळे आपण थोडं जास्त एवढं काही याला
नाही करू आपण. आता त्यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे अचूक माहिती आणि अंदाज लावण्यास उपयुक्त. सांख्यिकीमध्ये जर आपल्याला अचूक माहिती मिळाली, जसं एखाद्याचं वजन आहे, जसं आपण म्हणू की एखाद्याचं वजन आहे की त्यानं मोजलं 40 किलो समजा वजन आहे त्याचं. मग हा आपण आपल्याला माहिती मिळाली, ठीक आहे. हे काय अचूक माहिती रिअल आहे, खोटी नाही आहे, कारण काय केलेलं आहे आपण मोजमाप केलेलं आहे. आणि यावरूनच आपण अंदाज लावू शकतो किंवा त्याचं वजन एवढं आहे म्हणजे तो आकारानं असा दिसू शकतो किंवा तसा दिसू शकतो, हा आपण त्यामध्ये काय लावू शकतो, अंदाज लावू शकतो. तर त्यासाठी हे उपयुक्त ठरते. आता हे झालं सांख्यिकीचं महत्त्व. आता जो नेक्स्ट आहे आपला पॉईंट तो आहे सांख्यिकीचे प्रकार. आता टाईप्स ऑफ स्टॅटिस्टिक, हा जो पॉईंट आहे हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये जे वर्णनात्मक सांख्यिकी आहे, पहिला जो पॉईंट आपण दिलेला आहे यामध्ये व्हिडिओमध्ये सर्वांना दिसत असेल, तुम्ही बघा. तर जो फर्स्ट आहे तो आहे वर्णनात्मक सांख्यिकी. त्याला डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक असं इंग्लिशमध्ये म्हटले जाते. यामध्ये काय असते, डेटा सादर करणे. आता हा एक पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर आपण जे मीन आहे, मीडियन आहे, तसेच जे मीन डिव्हिजन आहे, तर यामध्ये काय केलं जाते, हे वापरल्या जाते. म्हणजे हे वर्णनात्मक संशोधनाच्या काही स्टेप आहेत असं आपण म्हणू. जसं उदाहरणाच्याद्वारे समजावून सांगते की जसं मीन डिव्हिजनमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की एक कॉलेजचंच उदाहरण घेऊ तुम्हाला समजण्यासाठी, की कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये काय केलेलं आहे, काही विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत, ठीक आहे. ओके, एक मिनिट. ओके, तर समजा एका वर्गात 5 विद्यार्थ्यांचे गुण आहेत, ठीक आहे. आपल्याला इथं काय म्हटलं आहे, आपण वर्णनात्मक सांख्यिकी म्हणजे डेटा सादर करणे यामधलं आपण काय करत आहोत, शिकत आहोत, ठीक आहे. तर यामध्ये जे मीन आहे, जसं 45 समजा एका वर्गात 5 विद्यार्थ्यांचे काय केलेले आहेत, गुण दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं जो आहे दिलेलं 45 आहे, 50 आहे, 55 आहे, 60 आहे आणि 65 आहे, ठीक आहे. हे काय झालेलं आहे, 5 विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत. आपल्याला मीन काढायचा आहे, आपल्याला सरासरी काढायचा आहे. मग आपण या संख्यांचा सरासरी जो मीन आहे तो आपण काही फॉर्म्युल्याच्याद्वारे आपण काढू. जसं बघा खाली मीन आहे, तर आपल्याला मीन काढायचं आहे की जसं आपल्याला 5 विद्यार्थ्याचे गुण दिले, वरती आपण सगळे जे गुण दिलेले आहेत, जसं 45 आहे, 50, 55, 60 आणि 65. तर याची काय करू आपण, ॲडिशन करू. त्यानंतर हे विद्यार्थी किती आहेत, 5 आहेत, ठीक आहे. 5 विद्यार्थी म्हटलेले आहेत म्हणून आपल्याला 5नं काय करायचं आहे, या संख्येला भाग द्यायचा आहे. मग आता आपण टोटल जे विद्यार्थ्यांचे गुण आहेत ते किती होतात, 275 होतात, ठीक आहे. त्याला आपण 5नं भाग दिला की आपल्याला 55 या ठिकाणी काय उत्तर, आपलं उत्तर जे आहे किंवा सरासरी जे आहे ते आपल्याला यामध्ये दिसते. तर येथे आपण फक्त दिलेल्या आकड्यांवर जो डेटा आहे तो आधारलेलं विश्लेषण करत आहोत, ठीक आहे. म्हणजे ही वर्णनात्मक सांख्यिकी आहे. आता आणखी असं उदाहरण जर आपण म्हटलं तर वर्गात बघ किती मुले पास झाली व नापास झाली यांचं प्रमाण दाखवणारं एक वृत्तचित्र, म्हणजेच पायचार्टच्याद्वारे आपण किती विद्यार्थी आहेत बा, केवढे पास झालेले आहेत, एवढे फेल झालेले आहेत, म्हणजे हे आपण त्याच्याद्वारे काय केलं जाते, दर्शवल्या जाते. आणि आणखीन एक किमान व कमाल गुण, सरासरी व विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांची टक्केवारी, की सरासरी किती विद्यार्थी आहेत, जे पास झालेले आहेत, सरासरी किती विद्यार्थी आहेत बा, की एवढे नापास झालेले आहेत. हे सगळे आकडेवारी जे आहे ते आपण काय केलं जाते, वर्णनात्मक सांख्यिकीमध्ये काढल्या जाते. आता जो दुसरा आहे अनुमानात्मक सांख्यिकी. आता यालाच निगमनात्मक सांख्यिकी असं सुद्धा म्हटलं जाते, जे नमुन्यावरून निष्कर्ष काढणे. जसं आपल्याला एक नमुना दिलेला आहे की जसं आपण म्हणू एखादं उदाहरण, की समजा एका कॉलेजमध्ये 1000 विद्यार्थी आहेत. काय म्हटलं मी, की समजा एका कॉलेजमध्ये 1000 विद्यार्थी आहेत, पण तुम्ही सर्वांचा डेटा गोळा न करता फक्त 100 विद्यार्थ्यांचा नमुना जर घेतला, तर या नमुन्यावरून तुम्ही असा निष्कर्ष काढता की संपूर्ण कॉलेजमधील विद्यार्थ्यांची सरासरी जी उपस्थिती आहे ते काय आहे, 75% आहे. म्हणजे बघा की 1000 विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी आपण म्हटलं की बा
की एका कॉलेजचे 1000 विद्यार्थी आहेत, पण आपल्याला काय करायचं आहे, त्यामधला एक नमुना घ्यायचा आहे. तुम्ही जर 1000 विद्यार्थ्यांच्यावर स्टडी करत बसाल, तर त्याला वेळ खूप जाणार आहे आणि त्यामध्ये जे आहे तुमचा टाईमसुद्धा खूप जाणार. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये आधी नमुना निवडायचा आहे, की एवढा-एवढा नमुना आधी काढणे. जसं यामध्ये म्हटलं, की फक्त 100 विद्यार्थ्यांचा नमुना आधी घेणे आणि त्या नमुन्यावरून काय करणे, निष्कर्ष काढणे किंवा संपूर्ण कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत, त्यांची सरासरी उपस्थिती जी आहे ती 75% आहे. मग इथं आपण काय करतो, की संपूर्ण लोकसंख्येचा अंदाज फक्त नमुन्याच्या आधारावर लावत आहोत. म्हणजेच ही काय झाली, निगमनात्मक सांख्यिकी जी आपला जो पद्धत आहे ती झाली. त्यालाच आपण अनुमानात्मक सांख्यिकी असं म्हटलं जाते, ठीक आहे. त्यानंतर जे झालं याचं उदाहरण जर आपण म्हटलं, तर निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण करून अंदाज लावणे. आपण आधी काय करतो, की एखाद्या ठिकाणी निवडणूक आहे की आपल्याला एक अंदाज लावायचा आहे, की कोण जिंकू शकतो. तर त्याच्या आधी आपण काय करतो, की किंचित एरिया जो आहे त्या ठिकाणाचा आपण नमुना काढतो, की या ठिकाणी एवढे-एवढे लोकं आहेत, की ते या संघाला मत देऊ शकतात. त्याचं सरासरी जे आहे ते आपण एका अंदाजाच्या द्वारे एका नमुन्यावरून आपण काय करत असतो, ते काढत असतो, ठीक आहे. आणि जसं आणखीन एक आपण म्हणू, की औषधांवर चाचणी करून ते सर्व रुग्णांवर कितपत परिणामकारक ठरेल हे सुद्धा ठरवणे, ठीक आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जर म्हटलं तर वर्णनात्मक जे सांख्यिकी आहे त्यामध्ये आपण डेटा सादर करतो. जसं मीन झालं, मीडियन झालं, मोड झालं, याच्याद्वारे काय केलं जाते, डेटा सादर केल्या जाते. आपण यावर जे आहे मीन मोडवर सविस्तर आपले लेक्चर घेऊ. याच्यानंतर जे आहे तुम्हाला ते सविस्तर समजावून सांगितलं जाणार. तर आता फक्त काय नाही, की हे थोडंसं तुम्हाला माहिती समजून घेण्यासाठी आपण सांगत आहोत, ठीक आहे. तर आता सर्वांना समजलं असेल, की वर्णनात्मक सांख्यिकी आणि अनुमानात्मक सांख्यिकी म्हणजे काय आहे. तर हे सांख्यिकीचे 2 प्रकार आहेत, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पुढे जाऊ. आता ह्याच्या पुढे जे आहे सरासरी, मधिका व बहुलक. आता सध्याच मी सर्वांना सांगितलं मीन, मीडियन आणि मोड, ठीक आहे. आता मीन काय आहे, सरासरी कशी काढतात, जशी मी आधी सांगितलं, की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आपण एका कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचे गुण घेतले. किती विद्यार्थ्यांचे, 5 विद्यार्थ्यांचे गुण घेतले. एवढे गुण आहेत आणि मग काय केलं आपण, त्या गुणची काय केली, टोटल केलं, ॲडिशन केली. मग त्याला 5नं काय केलं, भाग दिला. त्यावेळेस काय झालं, आपल्याला सरासरी निघाली किंवा एवढे सरासरी विद्यार्थी आहेत, ठीक आहे. हा आपण निष्कर्ष काढला. आता मीडियन जर आपण म्हटलं, तर मीडियन जो आहे तो मधला आकडा डेटा क्रम लावून जे आहे तो काढला जातो. आता मी जास्त यावर एक्सप्लेन नाही करणार आहे, कारण आपण यावर पुढे जे आहे ते स्पेशल व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि तुम्हाला ते आणखीन चांगल्या पद्धतीनं मी पुढे समजावून सांगणार आहे, ठीक आहे. आपण जो आहे थोडं शॉर्टकटमध्ये आता समजून घेऊ. मग पुढे मी आणखीन तुम्हाला चांगलं सविस्तर सांगणार आहे, ठीक आहे. आता मोड जे आहे, मोड जो आहे तो बहुलक आहे. आता हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं जे आहे ते काढणं आपण शिकणार आहोत. आणि मोड म्हणजे काय, की सर्वाधिक वेळा येणारा आकडा, जो सर्वाधिक वेळा या ठिकाणी येत असतो, ठीक आहे. आता याचा जो उपयोग आहे तो डेटा समजणे आणि विश्लेषण करण्यासाठी की सांख्यिकीचा वापर केला जातो. जसं सरासरी आहे, की आपल्याला एखादं जे वर्कर्स आहेत त्यांचं सरासरी किती वर्कर्स जे आहेत की ते काम करू शकतात किंवा त्याच्या एजवरून आपण आपल्याला समजा काढायचं असेल तर आपण ते काढू शकतो. त्याचा उपयोग आपण तो डेटा गोळा करून मग त्याचं विश्लेषण केलं जाते आणि त्यावर निष्कर्ष काढला जाते. निष्कर्ष म्हणजे काय, किंवा या गोष्टीमुळे काय झालं, की ही गोष्ट झाली, ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे पॉईंट, तो आपला लास्ट पॉईंट आहे, तो म्हणजे संशोधनात सांख्यिकीचा वापर. आता संशोधनात जो सांख्यिकीचा वापर आहे तो कशासाठी केला जातो. आता संशोधन काय आहे, संशोधन म्हणजे की काहीतरी शोधणे. जसं संशोधनामध्ये आधी कोण संशोधन केलेलं आहे, त्या संशोधनाच्या आधारावर आपल्याला आणखीन त्याच्यातून काहीतरी नवीन ज्या गोष्टी आहेत तर त्या नवीन गोष्टी आपल्याला काय करणे, शोधणे. हे काय झालं, की जर आधी कोण संशोधन केलेलं आहे ते याचे प्रकार आहेत, आपण खूप सारे प्रकार आहेत याचे, ते सुद्धा आपण शिकणार आहोत. पुढे स्पेशल लेक्चर घेऊ आपण. तर आता आधी फक्त आपण की संशोधनात जो सांख्यिकीचा वापर आहे तो कशासाठी केला जातो. जे रिसर्चचे विद्यार्थी असतील, MAचे विद्यार्थी असतील, तर त्यांना जे रिसर्च आहे, की आता मला वाटते MAचे विद्यार्थी, PhDचे विद्यार्थी यांना फील्ड प्रोजेक्ट आहे, रिसर्च प्रोजेक्ट असते. बरेचदा काय होते, की विद्यार्थ्यांना यामध्ये अडचणी येतात, की रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे काय आहे, रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो कसा केला जातो. तसेच
फील्ड प्रोजेक्ट म्हणजे काय हे सुद्धा अडचणी असतात. आपण जे आहे फील्ड प्रोजेक्ट जो आहे त्याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये, आणि त्यावर आपण सर्व जे आहे की फील्ड प्रोजेक्ट हा कसा केला जातो ते सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर त्याच्या आधी आपण आता पॉईंट बघू की संशोधनात सांख्यिकीचा जो वापर आहे तो कशासाठी केला जातो? डेटा संकलन, विश्लेषण, निष्कर्ष काढण्यासाठी. आता संशोधन करत असताना आपण काय करतो की एखादी जुन्या गोष्टीवरून नवीन गोष्ट काय करत असतो आपण शोधत असतो. मग त्यामध्ये काय आहे की डेटा संकलन, आपल्याला माहिती गोळा करणे. एखाद्या जसं आपण सेंद्रिय शेती हा आपला एक विषय आहे, त्यावर काय करतो आपण संशोधन करत आहोत, फील्ड प्रोजेक्ट तयार करत आहोत, ठीक आहे. मग आता आपल्याला काय आहे या ठिकाणी की बा जो सेंद्रिय शेती आहे त्याचा आपल्याला डेटा गोळा करणे. एखादं आपण गाव घेतलं, जसं एखादं कोणतंही शहर असेल ते घेतलं आपण, जसं नागपूर आहे. नागपूरमध्ये आपण सेंद्रिय शेती करणारे जे लोक आहेत त्यांचा एक डेटा गोळा केला की हां, एवढे एवढे लोक आहेत जे सेंद्रिय शेती करतात. आणि या आणखीन एक डेटा आपण गोळा केला की यापूर्वी एवढे एवढे करत होते, पण काही कारणामुळे त्यांनी ते करणं काय केलं, बंद केलं, ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपण डेटा या ठिकाणी गोळा केला. मग त्या डेट्याचं विश्लेषण करणे की हां, एवढे एवढे लोक आहेत जे करतात, एवढे लोक आहेत जे आधी करत होते, आणि ते एक्सप्लेन करणे. मग त्यावर निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्त की सेंद्रिय शेती जी आहे ते उपयुक्त आहे म्हणून एवढे एवढे लोक या ठिकाणी काय करत आहेत, त्यावर जे आहे सेंद्रिय शेती पद्धतीनं काय करत आहेत, ती शेती करत आहेत. आणि एवढे एवढे लोक होते की या कारणामुळे काय केलं त्यांनी की त्यांनी शेती जी आहे सेंद्रिय शेतीच्या जागी त्यांनी वेगळी शेतीचं पद्धत अवलंबली, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा आणखीन एक निष्कर्ष म्हणजे असा की त्या ठिकाणी काहीतरी अशा गोष्टी मांडणे की जर सेंद्रिय शेतीमध्ये जर या पद्धतीनं जर ते शेती जर केली, ठीक आहे, रासायनिक पद्धतीचा जर वापर आहे, जसं खते झाली, औषध वगैरे आहे ते रासायनिक हे जे खते हे ते झाली, याचा वापर जर आपण कमी केला आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर जो आहे सेंद्रिय शेतीच्याद्वारे जर आपण याचा वापर जर जास्त केला, तर याच्यामुळे काय होऊ शकते की शेतीची उत्पादकता वाढू शकते आणि जो आहे जमिनीची सुपीकतासुद्धा वाढू शकते, ठीक आहे. तर असं आपण या ठिकाणी काय केलं, निष्कर्ष काढला. मग या ठिकाणी डेटा संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढण्यासाठी काय आहे की संशोधनात सांख्यिकीचा वापर केला जातो आणि त्यासाठी ते उपयुक्त आहे, ठीक आहे. आता प्रयोग करण्यासाठी सर्वेक्षण, प्रेषण इत्यादीचा वापर. काही प्रयोग करत असेल आपण त्याच्यासाठी उपयोगी आहे सर्वेक्षण. आता सर्वेक्षण म्हटलं तर सर्वांना सर्वे माहिती असेल की सर्वेक्षणच्याद्वारे, प्रेषणद्वारे इत्यादीचा वापर केल्याच्याद्वारे काय केलं जाते आपण म्हणजे संशोधनात त्याचा वापर केला जातो. त्यानंतर अभिप्राय किंवा व्यवहाराची तुलना करता येते. या ठिकाणी आपण तुलना करू शकतो, जसं एखादं शहर आहे किंवा एखादं गाव आहे त्यामध्ये तुलना करणे की या ठिकाणी जे आहे जसं गावाच्या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला जातो, तर शहराच्या ठिकाणी रासायनिक खते वगैरे यांचा वापर केला जातो. मग त्यामधून आपण तुलना करून निष्कर्ष काढू शकतो की गावाकडे केल्या जाणारी जी शेती आहे ते अधिक फायदेशीर आहे आणि शहराकडे केल्या जाणारी जी शेती आहे तिचं प्रमाण थोडं कमी आहे, कारण तिथं रासायनिक खतं जास्त वापरल्या जातात, त्यामुळे शेतीची उत्पादकता कमी होते. आणि ग्रामीण भागामध्ये जसं शेण झालं, त्यानंतर त्याला काय म्हटलं जाते आणखीन आता बरेचसे नावं आहेत त्याची मला आठवत नाही आहेत, पण त्या पद्धतीचा वापर करून काय केलं जाते की या ठिकाणी एक निष्कर्ष काढला जातो की या पद्धतीमध्ये म्हणजे तुलना करून काय करतो आपण अभिप्राय किंवा व्यवहाराची तुलना करून आपण म्हणजे तुलना करता येते सांख्यिकीच्याद्वारे आणि त्यामधून आपण निष्कर्ष काढू शकतो, ठीक आहे. तर एवढे आपले पॉईंट आहेत. आपण जास्त काही पॉईंट यामध्ये घेतलेले नाही आहेत, कारण काय आहे की तुम्हाला ओके, ठीक आहे. तर बघा, आपण आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण सांख्यिकी म्हणजे काय सांगितलं, त्यानंतर सांख्यिकीचं जे महत्त्व आहे ते सांगितलं, सांख्यिकीचे प्रकार सांगितले, त्यामध्ये आपण वर्णनात्मक सांख्यिकी सांगितलं आणि दुसरं जे होतं ते निगमनात्मक, त्यालाच अनुमानात्मक सांख्यिकी असंही म्हटल्या जाते. त्यानंतर जो 4 नंबरचा आहे आपला पॉईंट तो आहे मदक, मदिका व भूयिष्ठक म्हणजे मीन, मीडियन आणि मोड. त्यानंतर जो 5वा आहे तो आहे संशोधनात सांख्यिकीचा वापर म्हणजे कशासाठी केला जातो हे सांगितलं, ठीक आहे. आता जे आपलं पुढचं लेक्चर आहे ते आपण मीनवर राहणार आहे, म्हणजेच मीन कसं काढलं जाते या सर्व गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेऊ, ठीक आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी नवीन असतील
त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला याचे डेली जे अपडेट आहेत ते मिळत राहतील. आणि आपण जे स्टॅटिस्टिक आहे यावर आणखीन खूप सारे लेक्चर आपण घेणार आहोत. आणि जे बी एचे विद्यार्थी आहेत, तसंच जे PhDचे विद्यार्थी, MAचे विद्यार्थी आहेत, तर खास करून जे BAचे विद्यार्थी असतात त्यांना एकदम ते ॲडमिशन MAला वगैरे ॲडमिशन घेतात आणि त्यांना स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट आहे तो हा सब्जेक्ट जो आहे तो त्यांना कंपल्सरी येते आणि त्यामुळे त्यांना त्यामध्ये अडचणी येतात. कारण आधी त्यांना हा सब्जेक्ट नसतो किंवा मॅथमॅटिक्स हा आम्हाला सब्जेक्टच नव्हता आणि आता अचानक आम्हाला हा सब्जेक्ट आला. तर त्यामुळे काय होतं की त्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि त्यांना ते समजण्यासाठी अवघड जाते. परंतु आपण जे आहे एकदम मराठीमध्ये आणि चांगल्या भाषेमध्ये सर्व आपण हे समजून घेणार आहोत. तुम्हाला स्टॅटिस्टिकची MAची PhDची 12th आणि BA सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील. ठीक आहे. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, शेअर करा. ओके, ठीक आहे. थँक्यू.